चलो चला हे बे भूर रे गणपती बाप्पा मोरया. त्यांना दाखवत होता राईट, मला दाखवत होता लेफ्ट. त्यांना दाखवत होता कर्व, मला दाखवत होता स्ट्रेट. असं करता करता आता चुडा झालेला आहे. तर आता जय जय महाराष्ट्र माझा. थोडंसं भोपाळच्या ट्रॅफिकने हलकासा त्रास दिला, म्हणजे जवळजवळ अर्धा तासचा लॉस झालेला आहे. 241 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे आहे. गौरव मेकरांनी काड्या नाही करणार म्हणजे कसं होणार. हा गणपती बाप्पा मोरया. रायडर मेनिया जिंदाबाद. तर हॅलो मित्रांनो, मी आहे गौरव मेकर आणि माझ्या या युट्यूब चॅनल बाईक वरीवर आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. बस तयारी सुरू आहे. तयारी कसल्या गोष्टीची ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. जस्ट इथे कॅमेरा सेट करतो आणि तुमच्यासोबत बोलतो. हा तर ऍक्च्युली रात्रीचे वाजले आहे जवळजवळ 9:15 आणि उद्या सकाळी 5 वाजता आम्हाला निघायचं आहे. डायरेक्ट सांगतो रन ऑफ कच्छ साठी आम्हाला निघायचं आहे उद्या सकाळी 5 वाजता. हे आहेत माझे टर्मॅकचे ॲडव्हेंचर बुट्स. इट्स नॉट ऑफ रोड बुट्स, इट्स अ टुरिंग बुट्स, बट खूप छान आहे. इथपर्यंत येऊन जातात बढियापैकी. ओके, तर ही राहणार आहे माझी बॅग. ही आहे ब्रोमची जवान बॅग. तर याला मी 2 लाईट लावून दिलेले आहे सो दॅट मागे जो पण रायडर राहील किंवा जो पण ट्रकवाला जो राहील त्याला दिसेल. ओके, तसं माझं हे टेल बॅगला असं नेहमी कंटिन्युअसली सुरू राहणार. ओके, तर ही आहे माझी टॅन बॅग. तर यात माझं राहील चार्जिंग, गोप्रो रिलेटेड, बंडाना, 2 गॉगल्स घेतले आहे. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मी सोबत ठेवणार आहे. दिस इज दी थाय बॅग. ओके, तर ही अशी राहणार, तुम्हाला दाखवतो. ही अशी माझ्या थायला अशी राहणार. ओके, तर बस या 3 गोष्टींमध्ये माझं काम निपटलेलं आहे. तर युजली तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला असेल तर रायडिंग गिअर्समध्ये मी सगळं ठेवतो. आय डोंट टेक एनी रिस्क. रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, रायडिंग बूट, रायडिंग ग्लव्स, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. आपल्याकडे हेल्मेट पण चांगल्या क्वालिटीचा आहे. सो ऑल सेट. भेटूया डायरेक्ट सकाळी. सुप्रभात, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल निघतो मी. हां बाय. 5:15 झाले आहे. हर हर महादेव. तर चला मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि सकाळचे वाजले आहे 5:15 आणि राईडला सुरुवात झालेली आहे. छान वातावरण आहे, राईड करण्यालायक वातावरण आहे. जास्त थंडी असली ना तर निघतानाच थोडेसे 12 वाजून जातात आपले. आता रेडी टू गो. आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. तशी हाफ टँक आहे पण फुल टँक करायची आहे निघायच्या आधी. तर चला, किलोमीटर झालेले आहे 11,011. सो दिस इज द स्पेशल नंबर. सी या, हे आहे आपलं RBI स्क्वेअरचं पेट्रोल पंप. इथे मी फुल टँक करूनच टाकतो रे बाबा आज. फुल करना. फुल करू. 820 ठीक आहे. ते तंतोतंत भरलेली आहे. तर इथे पेट्रोल भरून झालेलं आहे. फुल केलेलं आहे. 820चं पेट्रोल आलेलं आहे आणि 8.5 झालेलं आहे ट्रिपमध्ये. 11,017 झालेलं आहे आपल्या ओडोमीटरवर. तर चला, 5:33 झालेले आहे. आणि सपनला फोन केला मी तर ते पोचले आहेत मानकापूरला. बस इथनं 5 मिनटाचा रस्ता आहे मानकापूरचा. इकडनं मी आता राईड घेणार आणि बस, आणि या ब्रिजवर चढणार आणि तिकडनं मी मानकापूरला पोचणार. ओके. अरे बऱ्यापैकी मित्र आलेले रे बाबा. हाय गौरव. 14 गाड्या आलेल्या आहे. एका जणाची वाट पाहणं सुरू आहे. कोई भी बाइक नहीं दिख रही, सबके पास ये हो रहा है रिफ्लेक्शन, रिफ्लेक्टर्स. चलो चला हे बे भूर रे गणपती बाप्पा मोरया.
चला निघालो आहे. जर माझ्या मागे दिसत असेल ना या कॅमेऱ्यामध्ये एक नंबर सनराईज झालेला आहे. सूर्य असा हलकासा अर्धा वर आलेला आहे. राईट साईडला तिकडे दिसत असेल मे बी. आता या कॅमेऱ्याचा अँगल कसा आहे काही माहीत नाही मला, पण एक नंबर वाटत आहे. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. तर अपडेट असा आहे की आता झाले आहे 82 किलोमीटर्स आणि 450 किलोमीटर्स मोर टू गो. चला चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो इथे एक हलकासा ब्रेक घेतला आहे. हलकासा म्हणजे छोटासा ब्रेक घेतलेला आहे. सगळेजण इथे थोडेसे रिफ्रेश होत आहे. तेवढ्या वेळात मी माझा टाईम काढून ॲक्च्युली इथे माझा सेटअप करून टाकलेला आहे. इथे ॲक्च्युली माझा कॅमेरा हवेमुळे, थंड हवेमुळे डिस्चार्ज झालेला होता, तर त्याला मी चार्जिंग लावून दिलेली आहे. आणि इथे आपला मॅप सेट करून दिला आहे बैतूलचा. 108-107 किलोमीटर झालेले आहेत. तर अशी गोष्ट आहे. अजून 1-2 जण मागे राहिले आहे, त्यांची वाट बघूया. थोडंसं रिफ्रेश होतील आणि मग इकडनं समोर निघूया. चला. तर मित्रांनो इथे जवळजवळ 10 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे. 10-15 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे. तर इकडनं आता बैतूल आहे 80-85 किलोमीटर. तिकडे आपण ब्रेक घेऊया, नाश्ता ब्रेक, आणि तिकडनं समोर कंटिन्यू करूया. होईल का रे बाबा आज 513 किलोमीटर? होऊन जाईल. टेन्शन नाही घ्यायचं. थंडी थोडी जास्त वाटत होती म्हणून मी या ग्लव्सच्या आतमध्ये सायकलिंगचे ग्लव्स घातले. एकदा सगळं बरोबर आहे का चेक करून घेतो बाबा. चला चलो निकलते हैं. थंडी ॲक्च्युली थोडासा फ्रेश होण्यासाठी जो ब्रेक घेतला ना त्याच्यामुळे थंडी जास्त वाटायला लागली. तर चला मित्रांनो इथे एक आमचा धार ब्रेक होता, तो धार ब्रेक झालेला आहे. तर आता आपण निघालो आहे समोर. सुंदर घाट आलेला आहे. सिनेरिक काय म्हणतात त्याला यार सिनेरिक घाट आलेला आहे. तर त्यामुळे मी कॅमेरा सुरू केला आहे. नाहीतर माझा मूड नव्हता कॅमेरा सुरू करण्याचा, कारण कितीच बोलणार आहे ना. बट घाट खूपच सुंदर आलेला आहे आणि छान मजा येत आहे इथे. तर चला अपडेट आहे. 8:07 झालेले आहे आणि घरापासून झालेले आहे 134.3 किलोमीटर्स आणि खूप मजा येत आहे. मी आणि सपना सगळ्यात समोर सुरू आहे. खूप मजा येत आहे. कॉन्फिडंट फील होत आहे. माइट बी द रिझन की मी टायर्स चेंज केले आहे दोन्ही. आणि हो टायर्स तर चेंज केले, अजून काय केलं आहे दॅट माइट बी द केस. त्यामुळे कॉन्फिडन्स खूप छान वाटत आहे मला. अपडेट असा आहे की 167 किलोमीटर्स झालेले आहे घरापासनं आणि टाईम झालेला आहे 8:28 म्हणजे 8:30 झालेले आहे. आणि इकडनं 200 किलोमीटर आहे भोपाल आणि बैतूल 17 किलोमीटरवर आहे, 20 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. तर बस 20 मिनटानंतर पोहोचूया बैतूलला आणि नाश्ता करूया. अरे वा, किती सुंदर लेक आहे राईट साईडला. खूप छान अशी ग्रीनरी आलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा कॅमेरा सुरू केलेला आहे. आय कांट रेजिस्ट यार. सिनरी इज सो गुड दॅट आय कांट रेजिस्ट टू स्टार्ट द कॅमेरा. असं होत आहे. आज मेमरी फुल होणार आहे बाबा. ओके, आजचा 3रा टोल बूथ आलेला आहे. आणि किती किलोमीटर झाले रे बाबा घरापासून? 174.2. हां
तर हा आज दिवसातला तिसरा टोल. आता सध्या काउंट लक्षात राहणार आहे, बट मे बी थोड्या वेळानंतर काउंटही लक्षात राहणार नाही, कारण राईडमध्ये मजा येत आहे ना. तर माणूस मग ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो, काउंट वगैरे गोष्टी ठेवणे विसरून जातो. आणि गाडी कन्सिस्टंटली 90-100 90-100 110 90-100 110 अशी चालत आहे. आणि रस्ता एक नंबर सुंदर रस्ता आहे, म्हणजे एक खड्डा नाही आहे यार, म्हणजे जबरदस्त मजा येत आहे. चला भेटूया पुढे. तर इथे नाश्ता ब्रेक करणार आहे आपण. हॅलो पेट पूजा करेंगे. हा आपला पॅक पूर्ण गँग. चला गँग वॉर करूया नाश्त्यावर. तर आतापर्यंत मजा सुरू होती. मी व्हिडिओमध्ये पण बोलत होतो मजा आहे मजा आहे मजा येत आहे मजा येत आहे. पण आता ॲक्च्युली थोडी सजा झालेली आहे, कारण मित्र निघाले समोर, मी आणि सपन राहिलेलो आहे मागे, आणि इथे कन्स्ट्रक्शन रोड आहे पूर्ण. तर त्यामुळे थोडीशी सजावाला पोर्शन सुरू झालेला आहे. तर राईडमध्ये कसं आहे, हे मूवी आहे, कधी हॅप्पी असते, कधी सॅड असते, कधी थ्रिल असते, कधी कॉमेडी असते. तर सध्या आमच्यासोबत कॉमेडी सुरू आहे. ओके, ट्रॅजेडी घ्यायची आहे. ओके तर मित्रांनो, इथे ॲक्च्युली थोडीशी गडबड अशी झाली आहे की मी लावला होता ऑनलाईन मॅप आणि केतन दादांनी लावला होता ऑफलाईन मॅप. त्यांना दाखवत होता राईट, मला दाखवत होता लेफ्ट. त्यांना दाखवत होता कर्व, मला दाखवत होता स्ट्रेट. तर असेच गडबड करता करता आता आम्ही सिटीमध्ये घुसलो आहे बहुतेक, मला असं वाटत आहे. हां असं करता करता आता चुडा झालेला आहे. तर आता तर आता या तंदूर भट्टीमधनं निघण्याचा प्रयत्न सुरू आहे आता. जय जय महाराष्ट्र माझा. एक नंबर काहीतरी लोकेशन वाटत आहे, हिस्टॉरिक. मस्जिदच असेल मे बी, जर बोर्ड दिसला मला तर सांगतो. हां काहीतरीच लिहिलं आहे. हा जो आहे याला अप्पर लेक म्हणतात. हा खूप मोठा आहे, तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो. हे बघा मॅप जर दिसत असेल आपल्याला गोप्रोमध्ये. हा बघा मी झूम आउट करत आहे. अप्पर लेक इट्स अराउंड आय थिंक 5-6 किलोमीटर्स वाईड. तर हा अप्पर लेक आहे भोपालचा, हे आपल्याला माहीत झालं. ही बघ मूर्ती किती मोठी आहे. भोपालचे ते महाराज. हो काय, काही लिहिलं नाही का बोर्ड वगैरे? गाडी घ्या घ्या, समोर घ्या, पुढे घ्या पटकन, माऊली पुढे चला. अरे महाराज एक नंबर. चला छान छान मजा आली आम्हाला या रस्त्याने येऊन. चला हा ट्रॅफिकचा जो पोर्शन आहे ना, हा मला तरी वाटत आहे अजून आपल्याला राहील बऱ्यापैकी, कारण भोपाल थोडी मोठी सिटी आहे. तर ट्रॅफिकही मोठंच भेटणार आपल्याला. इंदोर हायवेला लागलेलो आहे आपण आता. तर इकडनं आता दाखवतात 245 किलोमीटर्स आणि स्ट्रेट असा रस्ता दिसत आहे. ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये चालून चालून लेफ्ट हँडला मुंग्या यायला लागल्या, तर त्यामुळे मी थोडंसं असं एक्सरसाइज करत आहे, सो दॅट हातातल्या मुंग्या निघून जातील. तर मित्रांनो खूप वेळ झाला तुम्हाला माझा चेहरा दाखवला नाही. तर ॲक्च्युली इथे ट्रॅफिक क्रॉस केल्यानंतर आता आम्ही इंदोर हायवेवर जस्ट बाहेर आलो आहे. थोडंसं भोपालच्या ट्रॅफिकने हलकासा त्रास दिला, म्हणजे जवळजवळ अर्धा तासचा लॉस झालेला आहे. पण मे बी मेकअप करून घेऊ आम्ही. अंधाराच्या आधी तरी ॲटलिस्ट आम्ही डेस्टिनेशनच्या जवळपास असूया. 241 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे आहे.
तर होपफुली आता रस्ता बेटर राहील. बघूया भोपाळ नंतरचा रस्ता इंदोरपर्यंतचा कसा आहे आणि त्याच रूटने समोर जायचं. ॲक्च्युली लेट्स सी समोर काय होता. हे बघा यावेळेस जे मी बॅग टाईट केली आहे ना, आय एम रिअली सॅटिस्फाईड विथ इट बिकॉज बॅग 1 इंच पण इकडे तिकडे हल्ली नाही आहे. ना टँक बॅग ना टेल बॅग, प्रॉपरली जशी मी घरी फिट केली होती तशीच राहिली आहे. अशी आपली बाईक दिसत आहे बाबा, एक नंबर. आहा, रुको रुको रुको. टेबलच्या बाजूलाच लावून घ्या. हाँ, ये था अपना सही तरीका. गौरव मेकरांनी काड्या नाही करणार म्हणजे कसं होणार. काय वारसा समोर कसा जातो. चला, इथे आमचं आता लंच ब्रेक बऱ्यापैकी झालेला आहे. बऱ्यापैकी म्हणजे चांगल्याच बऱ्यापैकी झालेला आहे. सूर्य त्याच दिशेने आहे आणि आम्हालाही त्याच दिशेने जायचं आहे. तर मे बी चेहऱ्यावर चांगलाच सूर्याचा प्रकोप राहणार आहे आता. म्हणून मी हे सनवायझर खाली करून घेतलं आहे. पण बघूया किती हेल्प होते याने. कारण सूर्य जर डायरेक्ट तोंडावर येत असेल ना तर सनवायझर पण काही काम करत नाही. लेट्स सी, थोडीशी त्याची इंटेन्सिटी कमी होते, अजून काही नाही. तर घरापासून आपण जेव्हा निघालो आहे तेव्हा 385 किलोमीटर्स झालेले आहेत आज. आणि अजून 240 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे 620 किलोमीटर आज होणार आहे टोटल. मजा येणार आहे. तर जो रायडिंगचा झोन असतो ना तो झोन पूर्णपणे निघालेला आहे. 10-20 किलोमीटर चालवले की झोनमध्ये येऊन जाऊ आपण. थोडीशी एनर्जी गेन करायला थोडासा वेळ द्या, आपण फुल ऑन एनर्जीमध्ये वापस येऊ आत्ता. ओके. हां, गणपती बाप्पा मोरया, रायडर मेनिया जिंदाबाद. हां, आता समोरून सूर्य येत आहे ना त्याच्यामुळे ॲक्च्युली मला थोडासा प्रॉब्लेम होत आहे. आणि हा जो माझा व्हाईट ट्रान्सपरंट वायझर आहे ना त्याच्यावर स्क्रॅचेस आहे. जर मी हा ब्लॅक वायझर वर जर तो ट्रान्सपरंटवाला लावला तर मला थोडंसं क्लिअर दिसत नाही आहे. त्यामुळे व्हाईट वायझर ओपन करूनच चालावं लागत आहे. आणि त्याचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की जर मी 80-90च्या वर गेलं की मस्त हवा लागते कानाला. चला, थोड्या वेळासाठी जाय, असं नंतर होऊन जाईल. तर मित्रांनो, अरे तुला नाही बोलताय. कॅमेरा में हॅलो हॅलो. तर आता ॲक्च्युली किती बाकी आहे रे बाबा. 138 किलोमीटर्स बाकी आहे. 2 तास 44 मिनट लागेल म्हणत आहे. और इंदौर कितना दूर है यहाँ से. इंदौर शायद अभी और रहेगा 50-60 किलोमीटर. क्या बोल रहे हो, इंदौर रुकना है. हॅलो. तर मित्रांनो, इथे आमचं ॲक्च्युली ठरलेलं आहे की धारला न जाता आम्ही इंदोरला आउटरमध्येच स्टॉप घेणार आहे. ॲक्च्युली माझ्या बाईकनी आता छोटासा एक शॉक मला दिलेला आहे. साईड स्टँड जो आहे ना तो मी ओपन केला तरीसुद्धा तो सेन्सर सांगत होता की साईड स्टँड ओपन नाही केला आहे. तर KTMचा हा इशू आहे, मी आधी बघितला आहे, दुसऱ्यांसोबत झालेला आहे. हा इशू टेम्पररी असेल तर ठीक, पण समोर यायला नको. कारण पहिलाच दिवस आहे जर राईटचा आणि समोर हा जर इशू आला तर प्रॉब्लेम नको व्हायला. चला बघूया. हम जा रहे रन ऑफ कच्छ, गुजरात रन ऑफ कच्छ. नागपूर से आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली आता टाईम झालेला आहे 7:20 आणि अंधार भरपूर झालेला आहे. तर मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही एक शॉर्ट ब्रेक घेतला होता. तिकडनं जे डिसिजन आमचं बनलेलं आहे की इंदोरला जाऊया, तर तिथनं मी आता समोर निघालो आहे.
बस हेच सांगायचं होतं की आता अंधार भरपूर आहे आणि अराऊंड 70-80 किलोमीटरची राईड करायची आहे. आजची राईड छान राहिली आणि पोचता पोचता मे बी 550 कवर होऊन जातील आमचे. तर 550 इन वन डे विथ बिग ग्रुप इज फाईन. तर उद्या आमचं टार्गेट असं राहील की उद्या जे आम्ही ठरवलेलं आहे की राधनपूरला पोहोचायचं आहे, तर राधनपूरचं टार्गेट आमचं फिक्स राहील. ट्राय करूया की उद्या ब्रेक्स कमी करू आणि राधनपूरला पोहोचण्याचा प्रयत्न करू. अरे कॅमेरा सुरूच राहिला. चला मित्रांनो, थोडा उजेडात भेटूया आपण. ओके चेक. तर मित्रांनो, इथे थोडासा उजेड आहे. उजेड असल्या कारणाने मी कॅमेरा सुरू केलेला आहे, कारण थोडंसं तरी तुम्हाला सीन दाखवू शकतो. हा बघा समोर हे सगळे आपला काफिला चाललेला आहे आणि डेस्टिनेशन आजचं जे आहे हॉटेल ॲपल इन हे जस्ट आता 6 किलोमीटर्सवर आहे आणि आता वाजले आहे 8:45 आणि घरापासनं टोटल किलोमीटर आपले झालेले आहेत 546. म्हणजे आज 550 किलोमीटर होणार 101%. तर 550 किलोमीटर आणि टोटल ओढो झालेला आहे 11,555. वा, यावेळेस असं काहीतरी असं मला वाटतं की या राईडमध्ये काहीतरी स्पेशल आहे की सगळे नंबर्स मला असेच दिसत आहे. 1111 11011. तर ही राईड स्पेशल राईड राहणार आहे नंबर्सच्या बाबतीत असं मला वाटत आहे. हां, एक छोटासा प्रॉब्लेम माझ्या बाईकमध्ये येत आहे ॲक्च्युली. साईड स्टँड जो आहे ना, जेव्हा मी गाडी स्टार्ट करतो तर साईड स्टँड काढलेला असला तरीसुद्धा तो म्हणता की साईड स्टँड तुम्ही काढलेला नाही आहे आणि गाडी स्टार्ट होत नाही. मग मला काय करावं लागते, पुन्हा साईड स्टँड लावावं लागते आणि काढावं लागते आणि त्यानंतर मग होऊन जाते सुरू. म्हणजे सध्या काम तर चालत आहे, बट तो जो इश्यू आहे तो मला असं वाटत आहे कशामुळे येत आहे, काय येत आहे बघूया. एकदा हॉटेलवर पोहोचल्यावर चेक करूया. मे बी सेन्सरवर कचरा वगैरे झालेला असेल, जे पण असेल. तर मित्रांनो, द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया इंदोरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हां, चला पोचलो आपण. भाई पार्किंग किधर आहे भाई? तर मित्रांनो, आता मी हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. या हॉटेलचं नाव आहे ॲपल इन, द ॲपल इन इंदोर. ही बघा, ही रूम आहे. ठीक आहे, तिथं माझा शू आणि इथे माझं मी सामान ठेवून दिलेलं आहे. इथे माझी जॅकेट आणि हे छोट्या मोठ्या बॅग्स जे पण आहे ते. ओके, मला हा स्टँडचा इश्यू जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काही नाही, कचरा लागलेला असेल, बस तो सॉल्व्ह केला की होऊन जाईल काम. तर राधनपूरला आपल्याला जायचं आहे उद्या. तर उद्याची जर्नी पण अराऊंड 600 किलोमीटर्सची राहणार आहे. तर त्यातही मजा येणार आहे. आज तर खूप मजा आली यार. आज जे रोड ट्रिप मी कॉन्फिडंटली जे मी केली ना, आज खूप मजा आली. बस अंधारात थोडासा माझा लाईटचा इश्यू वाटत आहे मला, थोडंसं कमी पॉवर आहे त्याचा, बट ठीक आहे ना, मॅनेजेबल आहे. तसंही रात्री आपण तितकं जास्त राईड करत नाही, मॅनेजेबल आहे. आपण ग्रुपमध्ये आहे तर इट्स नॉट अ प्रॉब्लेम ॲक्च्युली, इट्स जस्ट द थिंग. चला भेटूया नेक्स्ट डे, नेक्स्ट व्लॉग. स्टे ट्यून्ड फॉर दॅट अँड लेट्स मीट ऑन द नेक्स्ट डे. कुठे जात आहे आपण? चाललो 56 अब तक 56. तर मित्रांनो, प्लॅन असा झालेला आहे की आता आपण चाललो आहे 56 स्टोर्स. 56 दुकान.